मी वाटेवरनं चालायला लागलो. बघत होतो सगळीकडं. बंद काढून ठेव, काढून ठेव. मी वाटेवरनं चालायला लागलो. सगळीकडे बघत होतो. सगळीकडे मातीचे ढिगारे, मोठे मोठे ढिगारे, आणि त्या ढिगाऱ्याच्या कडेला शून्य नजरेने काही ठिकाणी एक 60 वर्षाचा माणूस, शेतकरी माणूस, मुंडास, धोतर असं बसलेला, शून्य नजर. त्या शेजारी जाऊन बसलो. त्याला विचारलं, बाबा काय झालं? बाबा काय? बाबा शून्य नजर. अरे माझी घरातली 6 माणसं या ढिगाऱ्यात अडकली, ढिगाऱ्यात अडकली, आणि हा बाहेर बसलेला एकटा वाचला. आता ढिगारा हलवायचा कसा? अजून मदत येत होती, यायची होती, येत चालली होती. यंत्रणा, मशिनरी ही अजून कामाला लागलेली नव्हती. नुकतंच लोक पोहोचत होते. पुढे गेलो तर पुढे एखादी बाई हंबरडा फोडत बसली होती, माझं लेकरू, माझं लेकरू. सगळीकडे भकास आणि मृत्यूचं तांडव. इतका भयंकर मृत्यू, इतका मॅसिव्ह, इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू बघायचं आयुष्यात पहिला अनुभव होता. पण बातमीदार होतो, त्यामुळं ते टिपायचंही होतं. कोण? तुमचं नाव काय ताई? मग नाव, घरात कोण कोण होतं, किती वाजता झोपलात, कशी झोपलात, जाग कधी आली? अरे बिया मला जाग आली, सपाट जाग आली, आणि ती जाग आली तीच मुळे जमीन गदा गदा हालत होती, आणि मला घरातली माणसंच दिसना, कशी बशी पळाले, बाहेर आले आणि येऊन बसले. साक्षात मृत्यू पाहिलेली माणसं होती. एका घरामध्ये मला घड्याळ खाली पडलं होतं, आणि 4:05 का 10 मिनिटं झाली होती. आता नंतर ते अनेक बातम्यांमध्ये आलं की 3:56 वगैरे, पण ते घड्याळ का कोण झाले? 4:10 बंद पडलं होतं. आणि काही बातम्यांनी त्यांचा नंतर फोटोही काही पत्रकारांनी काढला होता. पण घड्याळ बंद पडलं, काळच थांबला. तो सगळं मृत्यूचं तांडव बघत फिरत होतो, लोकांना बोलत होतो, लोकांशी बोलत होतो. काय मुलाखती घेणार हो? अवघ्या काही तासांपूर्वी आपल्या घरातला एकूण एक माणूस ढिगाऱ्यावर जातय, खाली जातय, त्याच्यावर ढिगारे पडतायत, गाडले जात आहेत. तो माणूस बातमीदारांना काय मुलाखत देणार? स्वतःशीच बडबडत होते, सांगत होते, बोलत होते. आम्ही फिरत होतो, पाहत होतो, शहारत होतो, रडत होतो. तासभर फिरलो, पाहिलं, वर्णन पाहिलं, सगळं पाहत 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 भान आलं. 1 तास झाला. तासाने परत आमच्या गाडीपर्यंत आलो, गाडीपाशी आलो. तिघही आम्ही आलो, आणि थोडं पुढे चालत असताना एका जीप मध्ये, जसं बैलगाडीमध्ये उसाचे ओंडके जातात ना, उसाच्या मोळ्या घेऊन साखर कारखान्यापर्यंत जातात, तसं बैलगाडी मधल्या त्या उसाच्या मोळ्याचे नुसत्या मोळ्या दिसतात, उसाचे वाढे दिसतात, काय ते ऊस दिसतो, उसाचे दांडे बाहेर दिसतात. तसं एका जीपमधनं नुसते पाय बाहेर आलेले. सगळ्या ते मृतदेह त्या जीप मध्ये ठेवलेले, आणि ती जीप हळूहळू पुढे नेली जाते. व्हॉट ब्युटिफुल फोटो. असं माझ्या सहकार्याच्या तोंडून बाहेर पडलं कोणीतरी त्याकडं,
चमकून बघितलं तोही चमकला. नाही नाही, फोटो म्हणून हा फारच भीषण आणि फोटो म्हणून देण्यासारखा आहे. आम्ही गेलो, फोटो काढला, पुढे गेलो, गाडीपाशी आलो. आता गाडीपाशी तिघं होतो, संध्याकाळचे 5:30 वाजलेले. बातमी पुण्यात आम्हाला सकाळी आम्ही 7ला निघालेलो, ते 4ला पोहोचलो. 8-9 तास आम्हाला लागलेले, परत जायला 8-9 तास लागणार आणि सकाळी अंक निघणार. सकाळी जर अंक निघणार तर अंक निघायच्या किमान 3 तास आधी आम्हाला पोचणं आवश्यक. वेळेची स्पर्धा, काय करायचं. मग मी म्हटलं फोटोग्राफर खालीच बस. फोटोग्राफरला गाडीत बसवलं, सुरेशला. सुरेश म्हणलं होता, ड्रायव्हरला सांगितलं आता गाडी सूट, जाताना काय घ्यायचं वाटेत खायचं ते घ्या हातात आणि गाडी मध्यरात्रीपर्यंत पुणे गाठा, कारण उद्याच्या अंकात फोटो आवश्यक आहे. आमचं आम्ही बघू. गाडी सोडून दिली. आता गाडी नाही, आम्ही दोघं चालत चालत निघालो फाट्यापर्यंत. म्हणजे किल्लारी फाटावरून उजवीकडे वळून डावीकडचा रस्ता निलंग्याला जातो. हे नंतर कळलं आम्ही नंतर त्या उजवीकडनं उमरगा गाव आणि त्याच्यावरनं उमरग्याला यायचं, उमरग्यावरून सोलापूरला यायचं. कसं जायचं. तेवढ्या पाण्याचा टँकर दिसला, त्या टँकरला मागं आम्ही लटकलो आणि फाट्यापर्यंत लटकून कसं बसं आलो. मग तिथं एक जीप मिळाली, काय म्हणायचं शेअर जीप वगैरे, तर त्या शेअर जीप मध्ये आम्ही पुढे आलो. उमरग्यावरनं गाडी बदलली आणि आम्ही सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला आमचं ऑफिस. रात्री 10ला सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला जाऊन तिथे टेलिप्रिंटरवरनं बातम्या पाठवायच्या. बातम्या कशा पाठवा, आता मोबाईलवरनं खाट केलं की बातम्या जातात, फोटो जातात, सगळं जातात. पण बातमी पाठवाय टेलिप्रिंटरनं. बसलो, हाताने लिहायचं. मग हाताने बातमी लिहिली, तिथलं सगळं वर्णन लिहून काढलं, त्या लोकांच्या मुलाखती लिहिल्या. सगळा तो हृदयद्रावक आणि हा सगळा प्रचंड मोठी, आसमानी पण नाही, सुलतानी पण नाही, पण ही जमिनीतनं आलेला आपत्ती, विपत्ती, ही जी धरणी मातेच्या कडनं आलेली जी विपत्ती आहे, ती विपत्ती सगळी लिहिली. 1 तास लागला. 11:30 वाजता बातमी पहिली संपवली. चौकटी झाल्या. फोन लावला, पुण्याला फोन वाजला. लँडलाईन, सगळे लँडलाईन, मोबाईल नाही. 93 सालची गोष्ट. बातमी पाठवली आहे, टेलिप्रिंटरनं बातमी येईल. बातमी आली. दुसऱ्या दिवशीच्या अंकात बातमी छापून आली. फक्त एक शबनम पिशवी त्यावेळी असायची, शबनम खांद्यावरची पिशवी, त्याला शबनम म्हणायचे. ती एक वही आणि पेन एवढंच घेऊन निघालेलो. पण एवढंच ते तांडव बघता म्हटलं थांबावं आज. ऑफिसला फोन केला, थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ऑफिसमधनं 10-12 जण भराभरा आले. संध्याकाळपर्यंत येऊन पोहोचले. इकडे तिकडे फिरू लागले. परत सोलापूर ऑफिसला आले. प्रत्येकाने एकाने दुसरे काय न विचारता प्रत्येकाने काहीतरी बातम्या द्यायच्या, त्याने दिल्या. मी माझी बातमी त्या दिवशी दिली, वेगवेगळ्या ठिकाणी फिरून. तिसऱ्या दिवशी सकाळी आमचे संपादक अनिल टाकळकर, त्यांचा फोन आला, तिथं फक्त सुनील माळी थांबतील, बाकीच्यांनी निघून या. का कोण झालं कोण जाणे, त्यांनी बाकीच्यांनी निघून जायचं मला सांग. मग मी थांबलो. त्यानंतर रोज सकाळी उठायचं, सोलापूरला गाडी घ्यायची आणि वेगवेगळ्या भागात फिरायचं. मग लातूर आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यामध्ये हा सगळा तांडव होता. मग लातूर मधल्या सगळ्या औसा, किल्लारी या सगळ्या भागामध्ये आम्ही फिरलो. उस्मानाबादला गेलो, उस्मानाबादच्या भागात तुळजापूर वासूनपर्यंत सगळ्या भागात गेलो. सगळीकडे फिरलो. तिथं सास्तूर नावाचं गाव, तिथंही मोठं कांड झालेलं होतं, मृत्यूकांड. सगळीकडे फिरत रोज उठायचं आणि बातमीदारीमध्ये जे शिकलो की वेगवेगळे अँगल्स टिपायचे, वेगवेगळ्या प्रकारे बातमी करायची. मग आम्ही काय केलं, मीच होतो तोपर्यंत. मग मी काय केलं, मी सकाळी उठून गाडी चहा पिला की निघायचं. मग कुठल्या अँगलने आज बातमी करायची, आज कोणाला भेटायचं, आज कुठे जायचं, रोज वेगवेगळ्या अँगलच्या एक बातम्या देत राहिलो आणि दिवस निघून गेले. आणि कपडे फक्त नेलेलेच नव्हते. मग तिथं टी शर्ट विकत घेतला एक आणि तो फक्त बदलायचा, पॅन्ट तीच होती.
असे 15 दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. लातूरला जिल्हाधिकारी होते प्रवीण परदेशी, अतिशय उत्तम माणूस. त्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेला त्यांनी लातूरच्या पुनर्वसनाचा इतका सुंदर आराखडा केला, तो आम्हाला दिला. आणि पिठाच्या गिरणीपासून काय काय उभारावं लागेल आणि काय करावं लागेल, तर लातूर जिल्ह्याचा पूर्ण आराखडा त्यांच्याकडे होता. उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांना भेटणं, लोकांशी बोलणं, आणि काय केवढे अँगल्स, केवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज आपण बातमीदारी म्हणतो. अहो कसले ह्युमन इंटरेस्ट, ह्युमन अनह्युमन, कसे प्रकार. अहो काय काय सांगू तुम्हाला. मानसिक धक्क्यानं लोक रात्री किंचाळून उठत होती. मानसोपचार तज्ज्ञांची तुकडी पुण्याहून गेली. मला वाटतं मोहन आगाशे पण आले होते, डॉक्टर मोहन आगाशे. मानसोपचार तज्ज्ञांची तुकडी, त्यांच्यावर मानसिक उपचार. अहो रात्री पुन्हा भूकंप होतोय का काय असं स्वप्नात येणं. अख्खे घरातली लोक गेली, एकटाच उरलो. काय वाटलं असेल त्या बाईला, त्या मुलाला, त्या माणसाला जो एकटाच उरलाय घरात. ते सगळे मनावरचे आघात, त्याच्यावर कसे उपचार होत होते, ते सगळं बघत होतो. ते सगळं टिपत होतो, वेगळा अँगल घेत होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या करत होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि अहो काय त्या तिथल्या अमानवी जी यंत्रणा, आता कुठली यंत्रणा, एका यंत्रणेला प्रेतच सापडली, मृतदेह घेतले, खालनं सापडली, त्याच्या बोटातल्या अंगठ्या पण काढून घेतल्या या यंत्रणेतल्या लोकांनी. आणि लक्षात आलं, नंतर मिलिटरी आली, मिलिटरीच्याही लक्षात आलं ही यंत्रणा अशी वागतीये. मग कसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वागतात. मग शरद पवार मुख्यमंत्री होते. शरद पवारनी मुक्काम काही दिवस ठोकला. सगळे बिल्डर आले की आम्ही कुठल्या प्रकारे उभारणी करून देऊ. प्रत्येक बिल्डरनी आपापले कोटेशन दिले. अहो आता जिथं भूकंप झालाय, अख्खी माणुसकी, मानवी समूह खाली दाडला गेलाय, तिथं कुठं कोटेशन देता, तिथं कुठं धंदा करता, असं माझ्या मनात आपलं येत गेलं. मी आपला तसा नवीन बातमीदार होतो, काही वर्षच झाली होती, मग 10 वर्ष पण नव्हती झाली. पण माझ्या मनात असं येत होतं की इथं माणुसकीने विचार करायचा. तिथं हे बिल्डर वेगवेगळे, आता माझं कोणावर टीका नाही हो, पण सगळे वेगवेगळे बिल्डर. माझं कोटेशन एवढं, माझं कोटेशन इतक्या रुपयात स्क्वेअर फुटाचं. मग रांगा लावतायत, शरद पवार आतले त्यांची मुलाखती घेत आहेत, त्यांच्याशी बोलतायत. मग कोणाचं चांगलं, कोणाचं काय, परत उभारणीचं काम चाललेलं. तिथे सास्तूरला शांतीलाल मुथा, पुण्याच्या जैन संघटनेचे, त्यांनी तातडीने पाठवून त्यांची मोठी टीम तिथे काम करू लागली आणि सास्तूर भागात त्यांनी मोठं काम केलं. 15 दिवस झाले, मग ऑफिसमधनं फोन आला, आता 15 दिवस झाले, बऱ्यापैकी आता मदत कार्य सुरू झालेलं आहे. किमान 8,000 माणसं, 8,000 माणसं गाडली गेली. 16,000 माणसं जखमी झाली, 8,000 माणसं गाडली गेली. एवढा प्रचंड निसर्गाचा तांडव. मग मला फोन आला टाकाकर साहेबांचा, संपादकांचा, की आता परत यावंसं वाटतंय का, 15 दिवस झालेले, भरपूर विषय, भरपूर बातम्यांचे अँगल्स झालेले होते. बऱ्यापैकी वर्षभर राहिलं तरी तिथं त्या पुनर्वसनाचं, त्या प्रक्रियेचं आणि त्या नैसर्गिक आपत्तीच्या सगळ्या त्यातनं माणूस उभं राहण्याचं सगळं काम जे आहे ते बघून त्याचं वृत्तांकन करणं वर्ष झालं तरी होणार नव्हतं. पण 15 दिवस झाले होते, मग आता जायला हवं होतं, परत यायला हवं होतं. घरातल्या लोकांना त्यावेळी फोन बिन काही नव्हते ना, घरातल्या लोकांना पेपरमध्ये नाव छापून येत होतं, बायलाईन म्हणायचे त्याला, आपल्या नावाने बघ, त्यावरूनच हात इथं आहे अजून, एवढंच त्यांना कळत होतं. बाकी त्यांचे फोन बिन काही भानगडच नव्हती. आमच्या घरी मोबाईल लँडलाईन नव्हता. त्यामुळं 15 दिवस झाले, म्हटलं आता निघावं. मग आम्ही 15 दिवसांनी मी निघालो आणि पुण्यात आलो. त्या घटनेला 1993 सालची घटना, 1993, 30 सप्टेंबर 1993
आणि आज 30 सप्टेंबर 2025. 32 वर्ष झाली बरोबर आहे ना? 32 वर्ष झाली. 32 वर्षांपूर्वीची ती रात्र, ती गणेशोत्सवाची मिरवणूक, आणि त्या मिरवणुकीनंतर झालेली पहाट, आणि पहाट नव्हे तर त्या पहाटे उगवलेली काळ रात्र, आणि तो सगळा प्रवास, आणि ते सगळे दिवस, आणि ते सगळे अनुभव, आणि ते सगळे माणुसकी आणि मानवी आणि अमानवी ही सगळ्या प्रवृत्ती, आणि ती सगळी दैवाची म्हणा, प्रारब्धाची म्हणा, निसर्गाची म्हणा, एक मोठ्या आपत्तीची लाट अजून आठवतीये. अजून जेव्हा जेव्हा लातूरला जातो ना, तेव्हा तेव्हा ते आठवत राहतं. पण या 32 वर्षानंतर अनेक तिथली लहान मुलं जी वाचली ती आज मोठी झाली आहेत, त्यांना आधार दिलाय समाजानं, आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहेत. त्यांना आठवत नसेल आपल्या घरातली माणसं? निश्चित आठवत असतील. पण आज त्या सगळ्या आयुष्यातल्या अपयशांना, त्या सगळ्या आयुष्यातल्या आपत्तींना, त्या सगळ्या आयुष्यातल्या विपदेला, त्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांना उरून ती उभी आहेत. लोकमान्य टिळकांचं वाक्य होतं, संकट जरी अंगावर कोसळलं तरी त्या आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळावर उभा राहील. लोकमान्यांसारखा लोकोत्तर पुरुष म्हणत होता, पण इथं लहान लहान माणसांनी ते करून दाखवलंय. आणि आज ही उभी असलेली माणसं बघितली की त्यांना दाद द्यावीशी वाटते, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या आत्मविश्वासाला, त्यांच्या मनगटातल्या बळाला. पण 32 वर्ष आणि 32 वर्षांचा हा सगळा प्रवास आणि ते सगळे आठवणी आज जाग्या झाल्या आणि आपल्या पुढे मांडल्या. काहीच शब्दच खुंटले, भावना गोठल्या, पण नव्या आशेची, नव्या उमेदीची एक लहर, एक तेजोमय शलाका कुठेतरी पुन्हा उभं राहण्याची जी धडपड आहे, त्या धडपडीलाही सलाम. या आठवणी, यातून शिकण्यासारखी गोष्ट एवढीच मला वाटते. धन्यवाद.